अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदतेही तेने वंद्य केली. अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, विश्वाच्या मालकाची शरणांगती केली, त्याचं जर भजन केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा अंगीकार करतो. आणि महाराज सांगतात, त्या भगवंताने जर एकदा अंगीकार केला तर निंदनीय असणारे देखील वंदनीय होतात. मग बाबा कोण कोण निंदनीय होतं आणि कोण कोण वंदनीय झालं तर महाराज सांगून गेलो. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये अशा भगवत भक्तांची यादी सांगितली. महाराज त्या निंदनीय असून देखील वंदनीय झाले. कशामुळे तर त्यांनी असं काय केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, केवळ भजन केलं आणि असं जर भजन तुम्ही आम्ही केलं तर बाबा निश्चितपणे तुमचा आमचा देखील तो भगवान परमात्मा अंगीकार करेल. आणि त्या परमात्म्याने जर एकदा अंगीकार केला तर निंदनीय असणारे देखील वंदनीय होतात. मग महाराज आता तुम्ही म्हणसाल, बाबा ज्या भगवंताचं महाराज तुम्ही आम्हाला भजन कराय सांगत आहात, ज्या भगवंताचं तुम्ही आम्हाला नामचिंतन कराय सांगत आहात, तो तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा? बाबा त्या भगवंताच्या स्वरूपाचं, गुणाचं, लीलेचं वर्णन करायचं झालं तर 4 वेदाचं सार असणारं श्रीमद भागवत शास्त्र सांगतं, सत्यम परम धीमही. आम्ही त्या परम सत्याचं ध्यान करतो. कसा आहे तो भगवान परमात्मा तर पहा, श्रीमद भागवतजीचा किती गोड श्लोक आहे, थांब द्या. सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्याचं स्वरूप सांगितलं. कसं आहे तो परमात्मा? सच्चित आनंद स्वरूप आहे. या विठ्ठल कडूस गावचे आमच्यावर नितांत प्रेम करणारे कडूस गावचे आदर्श पोलीस पाटील, हिंदुत्ववादी ज्यांचं कार्य आहे बाबा, असे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे दाजी नवनाथ काळुके पाटील पोलीस पाटील आहेत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. तदनंतर त्यांच्या समेत आमचे हेमंत दादा महाराज, ही मंडळी काय साधारण नाहीत बाबा. देव देश धर्मासाठी हे कार्य जोखावून ठेवतात. आपली महाराज जीवाची पर्वा न करता, ज्यावेळेस गायींच्या गाडी सापडली फोन येतो ना, त्यावेळेस ही मंडळी आपल्या जीवाचा कसलाही विचार न करता ही मंडळी त्या ठिकाणी पोहोचतात बाबा. आणि कित्येक तरी बाबा हल्ले केसेस यांच्यावर होतात. ही अशी आमची नितांत देव देश धर्मा व गोमातेची सेवा करणारी मंडळी आली कडूस गावची बाबा. आमच्या हिमंत दादाला, आमच्या नवनाथ भाऊजींना, तदनंतर आमचे दादा असतील त्यांच्या चरणी मस्तक नतमस्तक करतो. त्यांना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल आपलं जाऊ लागलं. तो भगवान परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. मग महाराज सदघन, चिदघन आणि आनंदघन. मग सदघन म्हणजे काय, चिदघन म्हणजे काय आणि आनंदघन म्हणजे काय? सच्ची व्याख्या सांगताना गुरुवर्य श्री गुरु बाबा सांगतात, त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम. जो तिन्ही काळामध्ये सत्य आहे असा तो भगवान परमात्मा. देश काळ वस्तू परिच्छेद रहितत्वम विविधत्वम. ज्याला कुठल्या देशाचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या वस्तूचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या काळाचा परिच्छेद नाही, असा जो तिन्ही काळामध्ये सत्य आहे असा तो भगवान परमात्मा, जो मागेही होता, आत्ताही आहे, पुढे देखील राहणार. ज्याचं अस्तित्व मागेही होतं, आत्ताही आहे आणि पुढे देखील राहणार. नोहे नोहे, जो मागेही सत्य होता, आत्ताही सत्य आहे आणि पुढे देखील सत्य राहणार. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला सत्यत्व देताना सांगतात की सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. या न्यायाने तो सदघन झाला. मग महाराज चिदघन म्हणजे काय तर स्वसंवेद्य, स्वराट, सर्वतंत्र, स्वतंत्र आहे भगवान परमात्मा. कशात नाही भगवान परमात्मा? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, हरिता ठाव नाही उरला, जोम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल म्हणता रे ताप, विठ्ठल म्हणता
विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल तो सौसौवेद्य आहे स्वराट सर्वतंत्र स्वतंत्र आहे म्हणून तो चिद आणि आनंद आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे असं त्याचं सच्चित आनंद त्याचं स्वरूप सांगितलं. मग महाराज असा सच्चित आनंद असणारा परमात्मा काय करतो तर महाराज सांगतात विश्वोत्पत्त्यादी हेतवे विश्वाची उत्पत्ती करतो. विश्वाची उत्पत्ती करतो म्हणजे काय करतो महाराज अश्य विश्वस्य येतो यस्मात् जन्मास्थिती भंगा भवंती म्हणजे विश्वाची उत्पत्तीही करतो सांभाळही करतो आणि शेवटी संहार देखील बाबा तो भगवान परमात्मा करतो. विश्वाची उत्पत्ती करताना आपल्याला तो ब्रह्मरूपाने भासतो. पहा गीता माऊली अहम सर्वस्य प्रभो मत सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. या न्यायाने तो विश्वाची उत्पत्ती करतो सांभाळही तो करतो. सांभाळ करत असताना तो आपल्याला विष्णू रूपाने भासतो. कारे नाठवी कृपाळू देवासी पोसितो जनासी एकला तो. या न्यायाने तो सांभाळ करतो आणि शेवटी संहार देखील बाबा तो भगवान परमात्मा करतो. संहार करत असताना आपल्याला रुद्र रूपाने तो दिसतो. कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो लोकान समाहरतु मिह प्रवृत्त वृत्तेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये वस्तिता प्रत्येनिकेश योद्धा. या न्यायाने तो विश्वाची उत्पत्ती सांभाळ आणि शेवटी संहार करतो. मी बोलत नाही विश्व माऊली ज्ञानोबाराय सांगतात मीची गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा सृष्टिक्षय लय प्रभावा ते मूळ मी म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे विठ्ठला. एवढंच नाही तर याच्या पलीकडे काय करतो तर महाराज म्हणतात तापत्रय विनाशाय 3 तापाचं निवारण करतो. कोणकोणते 3 ताप तर महाराजांनी सांगितलं आध्यात्मिक ताप आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. मग महाराज आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं आधिभौतिक ताप कशाला म्हणायचं आणि आधिदैविक ताप कशाला म्हणायचं. आधिभौतिक तापाची व्याख्या सांगताना विचारसागरामध्ये आलेली आहे. शरीराच्या संबंधाने होणाऱ्या त्रासाला आध्यात्मिक ताप म्हणतात. मी सध्या त्यानंच ग्रासलेला आहे विठ्ठल. 2 दिवस झालं जागरण आहे सारखा खोकला सर्दी तब्येत बरोबर नव्हती तरी पण बरोबरी पाहुण्यांच्या आग्रहास्तव थांबलेला आहे सेवेसाठी. त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. शरीराच्या संबंधाने होणाऱ्या त्रासाला आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप निळोबाराय खूप गोड वर्णन करतात. देही प्रगटे रोग व्याधी तेने तापे आहळली बुद्धी लोळे न पुरे दुःखावधी आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. या न्यायाने तो आध्यात्मिक ताप झाला. आधिभौतिक ताप म्हणजे काय तर दुसऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला आधिभौतिक ताप म्हणतात. मी बोलतोय ते समजतंय ना तुम्हाला समजतंय ना कारण की तुमचं ना आमचं लय डिफरन्स आहे. आमचं परभणी जमीचो जमीन नाही तो हमारा जिल्हा परभणी असं काम आहे हा म्हणून आमची परभणी म्हणून तुम्हाला माझी भाषा कळती ना. नाही तर आपली आंधळ्याची वरातन बहिऱ्याच्या घरात असं होऊ नये. समजती ना भाषा. नाही तर तुम्ही म्हणता महाराज आल्या तेव्हापासून हे ताप लावलाय ते तापला सगळा उता तापच लावलाय काय मेळच नाही तुमचा लागणं म्हणून भाषा समजती ना. महाराज तुमचे देखील मला ताप ओळखू येतात. सांगू का तुमचे ताप. महाराज तुमचं लग्न झालं हेमंत दादा झाले का नाही. मग आता तुम्हाला सध्या मनस्ताप आहे कसं होईल काय होईल आहे का नाही. तुमचं झालंय का हा किती वर्ष झाली हा लाजू नका हो 14 वर्षे. मग काय नाही तुम्हाला पश्चाताप होत असेल बाकी काय बरोबर आहे का नाही. पण ते ताप नाही. इथं काय सांगितलं महाराजांनी आधिभौतिक ताप दुसऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला आधिभौतिक ताप म्हणतात. महाराज ज्यांचं नाही झालं ते गाणे ऐकीत झोपतात ज्यांचं झालं ते टोमणे ऐकीत झोपतात. याच्यात फरक काय बरोबर आहे का नाही. मग आधिभौतिक ताप सांगतात. राग येऊ देऊ नका बरं का विनोदाचा भाग आहे. आधिभौतिक ताप सांगितला. दुसऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला आधिभौतिक ताप म्हणतात. देही प्रगटी भूती उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दाहो झाला आधिभौतिक बोलीला तो ताप. या न्यायाने तो आधिभौतिक ताप
आणि अधिदैविक ताप म्हणजे काय, तर निसर्गाच्या कोपामुळे होणाऱ्या त्रासाला अधिदैविक ताप म्हणतात. त्यात दोन प्रारब्ध पडतात, एक वेष्टी प्रारब्ध आणि एक समेष्टी प्रारब्ध. मग महाराज वेष्टी प्रारब्ध कशाला म्हणायचं आणि समेष्टी प्रारब्ध कशाला म्हणायचं, तर वेष्टी प्रारब्ध सांगत असताना बाबा आपण बऱ्याचदा घटना ऐकतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादी बस दरीमध्ये जाते आणि सर्वजण प्रवासी वाचतात, बसचा चुराडा होतो, सर्वजण प्रवासी वाचतात, पण एखाद्याचा मृत्यू होतो. मग महाराज बस दरीमध्ये गेली, एक तर सगळेच मरायला पाहिजे होते, नाही तर सर्व वाचायला पाहिजे, म्हणजे एकाचा मृत्यू काय होता, प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं. मग त्याला वेष्टी प्रारब्ध म्हणतात. आणि समवेष्टी प्रारब्ध कशाला म्हणतात, तर महाराज सगळ्यांच्या उदाहरण पुढे आहे समवेष्टी प्रारब्धाचं. कोरोनासारखं महामारी संकट आलं, संपूर्ण विश्वाची खाण्याची तारंबळ उठली होती बाबा, लोक हाल हाल करून मेली, कोणाला व्हेंटिलेटर भेटत नव्हते, किती लोक लाखो संख्येनं किड्या मुंग्यांसारखे लोक मेले. त्याला काय म्हणायचं, समवेष्टी प्रारब्ध. आणि कोरोनामध्ये दोनच लोकांचं चांगलं झालं, एक तर डॉक्टर लोकांचं पैसा कमवला आणि दुसरं पोरीच्या मायबापाचं. महाराज लय पोरं फसली, लय मास्क लावून होतं, पोरगी ओळखूच नाही आली, घरी आलं की अशीच होती. काय आमच्या कृष्णा महाराजाच्या गावामध्ये कीर्तन होतं आणि कीर्तन सुरू होताने बाबा गेलो तर आम्ही, नवरदेवाला दुसऱ्याच दिवशी रडायला लागला, दुसऱ्याच दिवशी रडायला लागला बाबा. ते म्हणले, मी म्हणलं काय झालं रडायला, त्यांनी सांगितलं, महाराज म्हणला लग्न झालंय काल पण आज नवरी बघितली, म्हणला मास्क अशीच आहे म्हणला. मी म्हणलं अवघडच आहे. मग म्हणलं काय नाही, म्हणलं आपली गोदावरी जवळ आहे, वाळू माफिया करायचंच काम आहे, बाकी काहीच नाही, जेसीबीचे कोकलेंडच आहे, बाकी काय. पण ते नाही, अधिदैविक ताप, निसर्गाच्या कोपामुळे होणाऱ्या त्रासाला अधिदैविक ताप म्हणतात. आणि हे कशामुळे अधिदैविक ताप, आता आध्यात्मिक ताप सांगितला, अधिभौतिक ताप सांगितला आणि अधिदैविक ताप सांगितला. या तीन तापाचं तो परमात्मा निवारण करतो. म्हणून महाराज म्हणतात तापत्रय विनाशाय, पण कधी, तर महाराज म्हणतात श्रीकृष्णाय वयम नुमः, त्याचं चरण शरण ग्रहण केल्याच्या नंतर. मी बोलत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य, मीच ऐकू विठ्ठल. त्याचं चरण शरण ग्रहण केल्याच्या नंतर तो या तीन तापातून निवारण करतो. महाराज ह्या तीन तापाची निवृत्ती होती आणि परमानंदाची प्राप्ती होती. केव्हा, त्याचं चरण शरण ग्रहण केल्याच्या नंतर, त्याचं भजन केल्याच्या नंतर. महाराज तो भगवान परमात्मा, अशी जर भक्ती केली, असा जर परमार्थ केला, तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा अंगीकार करतो. आणि त्यानं जर एकदा अंगीकार केला तर महाराज निंदनीय असणारे देखील वंदनीय होतात. मग महाराज तुम्ही म्हणता आम्ही परमार्थ करत नाही का बाबा, आम्ही रोज कीर्तनाला जातो, आम्ही भजन करत नाही का, नित्यनेमानं भजन करतो. पण महाराज तुम्ही आम्ही भजन करत असताना कसं भजन करतो, किती वासना धरून परमार्थ करतो बाबा आपण. महाराज आपला परमार्थ देवासाठी नाही, आपला परमार्थ प्रपंचासाठी. महाराज साधं उदाहरण घ्या, आपण देवाच्या दर्शनाला जाताना फोडण्यासाठी काय नेतो, बोला, बोललं तर जमलं आपलं, नाही तर सगळेच बिघडलं. नारळ नेतो, बरोबर, नारळ दर्शनासाठी नेतो, फोडण्यासाठी. नारळ किती रुपयाला मिळतं, VIP क्वालिटीचं आणलं राजगुरुनगरून, 50 रुपये धरून टाका, त्याला काय महाराज, की वचनम किम दरिद्रता, घ्यायचंय का द्यायचंय आपल्याला, 50 रुपये धरून टाका की. 50 रुपयाचं नारळ आणलं. महाराज दर्शनासाठी जातो, नारळ फोडतो आणि भगवंताला त्या ठिकाणी अर्पण करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, देवा माझं चांगलं होऊ दे, म्हणतो का नाही, माझं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये, किती रुपयामध्ये, याच्यावर थांबत नाहीत बाबा, याच्या पुढे आहे का, देवा माझ्या मुलाबाळांचं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये, हां 50 रुपये विसरू नका बरं का, विसरच हां, हो बरोबर आहे का नाही. याच्यावर थांबत नाहीत बाबा, याच्या पलीकड, देवा माझ्या मुलांच्या मुलांचं, म्हणजे माझ्या नातांचं चांगलं होते. किती रुपयामध्ये, एवढे तर बिनलाज आहेत महाराज आपण, बरोबर आहेत का नाही. एवढा आपण वासना धरून परमार्थ करतो, एवढं महाराज आसक्ती धरून
त्या ठिकाणी परमार्थ करतो. मग विचार करा राजे हो, कसा तो भगवान परमात्मा आपल्याला आपलंसं करेल, कसा तो आपला अंगीकार करेल. महाराज त्या भगवंताची भक्ती करत असताना अनेक जणांनी त्यागयुक्त भक्ती केली. महाराज त्या भगवंताची भक्ती करत असताना महाराजजी अनेक जणांनी त्याग केला. कोणी कोणी त्याग केला? महाराज परिवाराचा, कुळाचा त्याग केला अनेक जणांनी. मी बोलत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळी विठ्ठल. कोणी कोणी त्याग केला सांगतो ऐका. प्रल्हादाने बापाचा त्याग केला, बिभीषणाने भावाचा त्याग केला, भरताने आईचा आणि राज्य वैभवाचा त्याग केला, कर्णाने कवच कुंडलाचा त्याग केला आणि राजा बळीने आपल्या गुरुचा आणि राज्य वैभवाचा त्याग केला. महाराज परिणाम काय झाला? भगवंताने त्यांचा अंगीकार केला. महाराज ऐका मुद्दा नंबर 1, प्रल्हादाने बापाचा त्याग केला. हिरण्यकश्यपूने सांगितलं, प्रल्हादा नाव घेऊ नकोस त्या नारायणाचं. पिताश्री नाव घेणार मी, कारण या जगामध्ये भगवंताचं नावच सार आहे, बाकी संपूर्ण संसार आसार आहे. नाव घेणार. प्रल्हादा नाव घेऊ नकोस, नाही तर तुला मरण पत्करावं लागेल. नाम घेऊन दी देवाचे वृद्ध हिरण्याक्षाचे, हे हिरण्यकश्यपूचे वृद्ध हिरण्यकश्यपूचे नाम घेऊन हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे. प्रल्हादा नाव घेऊ नकोस, नाही तर तुला मरण पत्करावं लागेल. नाव घेऊन ये दी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पिताश्री मान्य आहे मरण. बाबा 11 प्रयोग केले भक्त प्रल्हादजींना मारण्याकरिता. गुरुनाम गुरुवर्य श्री माधव बाबा मगर यांच्या गाथा नवनीतामध्ये 11 प्रयोग आलेले आहेत. काय प्रयोग केले? मधोमत्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली प्रल्हादजींना दिलं, उंच कड्याहून कडेलोट केलं, उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आलं, होलिकेमध्ये दहन केलं. असे 11 प्रयोग केले आणि 11ला 11 प्रयोग त्या ठिकाणी असफल झाले. त्यावेळी हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा तुझ्याकडे असं कोणतं तुझ्याकडे कोणती शक्ती आहे, असं काय आहे म्हणले तुझ्याकडे, जेणेकरून मी मारण्याचा प्रयत्न करतोय तरी तू मरत नाही? सांगितलं, पिताश्री माझा परमात्मा, माझा नारायण माझं रक्षण करतोय. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. माझं परमात्मा माझं रक्षण करतोय. प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री माझा भगवान मला तारतो याच्यातून. महाराज जसं त्या नारायणाचं नाव ऐकलं, हिरण्यकश्यपूला राग आला आणि क्रोधायमान झालेला हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी शस्त्र घेऊन प्रल्हादाच्या अंगावर गेला आणि विचारलं, सांग प्रल्हादा तुझा परमात्मा कुठे आहे? क्रोधयुक्त पिता बोले प्रल्हादाशी, सांग ऋषिकेशी कुठे आहे? असं विचारल्याबरोबर प्रल्हादजीने सांगितलं, पिताश्री तू कुठे नाही, तू सर्वतंत्र स्वतंत्र आहे. मी आता बोलून गेलो, मी बोलत नाही. गीता माऊली सांगते, सर्वस्य चहा मृदी सन्निविष्टो मतस्मूर्तीर ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चहाम. त्याच्या अलीकडे येऊन माझी विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, सर्वांच्या हृदय देशी मी अकामो आहे इसी. त्याच्या अलीकडे येऊन माझे नाथ बाबा सांगतात, आता दुजे नाहीच त्रिलोकी दिसे ते मीच मिकी, मीच मी तो एकाकी येणे वाक्य अवलोकी हाक फोडी. त्याच्या अलीकडे येऊन जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, प्रमाण झालं विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल. त्याच्या अलीकडे येऊन माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलं, सर्व गटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र. सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्य
प्रकाश शस्त्र रश्मी सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रशमी. पिताश्री तू सर्वत्र आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे. महाराज क्रोधायमान झालेला हिरण्यकश्यप विचारतोय, बाबा सांग प्रल्हादा, तू म्हणतोयस ना तुझा परमात्मा सर्वत्र आहे. खांब जवळ होता आणि खांबाकडे हात केला, म्हणले बोल प्रल्हादा, याच्यात आहे का तुझा परमात्मा? प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री जो सर्वतंत्र स्वतंत्र आहे, जो सर्वत्र आहे, तो या खांबात कशाहून नसेल. हो, या खांबात देखील माझा जगाचा बाप, विश्वाचा मालक भगवान परमात्मा आहे. असं म्हटल्याबरोबर महाराज क्रोधायमान झालेल्या हिरण्यकश्यपूनं लाथ मारली खांबावर. हाकेसरची उडी, 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 हात घालूनी आठवडे, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण. खांबावरील लाथ मारिली दुर्जने, वा 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 वा. नारायणे प्रगटला, संभी नारायणे प्रगटला, संभी नारायणे प्रगटला. नारायणे प्रगटला, संभी नारायणे प्रगटला, संभी नारायणे प्रगटला. दोन्ही प्रमाण पूरक आहेत. हाके सारी शिवडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. कडूस मध्ये अभंग घेतला होता हा. आणि खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायणी प्रगटले. महाराज ब्रह्मदेवाचं वचन सत्य करण्यासाठी आणि भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी जगाच्या बापाला खांबात प्रगट व्हावं लागलं. मग महाराज तुम्ही म्हणसाल जगाच्या बापाला भक्त प्रल्हादासाठी खांबामध्ये प्रगट व्हावं लागलं, असं भक्त प्रल्हादाने केलं काय? तर महाराज त्याचं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण केवळ भजन केलं विठ्ठल. हो, पुरावा नंबर 1. आता दुसरा नंबर आहे का, बिभीषणाने भावाचा त्याग केला. महाराज बिभीषणजींना त्या ठिकाणी ज्यावेळेस रावणाने सीतेमय्येचं हरण केलं आणि सीतेमय्येचं हरण केल्याच्या नंतर बिभीषणजींनी सांगितलं, दादा सीतेमय्येला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी प्रभू रामांच्या हवाली सोपून दे. माझे प्रभू रामचंद्र खूप दयाळू आहेत, खूप उदारू आहेत, तुला नक्की क्षमा करतील. महाराज त्याची शरणागती कर, तुझा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण रावणाला राग आला आणि रावणाने सांगितलं, मूर्खा माझं खातोस आणि त्या रामाचं गातोस, माझ्या राज्याच्या बाहेर हो. महाराज लात मारली. लात मारल्याबरोबर महाराज बिभीषणजींनी एका क्षणाचा विचार नाही केला. एका क्षणामध्ये त्या राज्याचा सर्व त्या ठिकाणी सुखाचा त्याग केला. परिणाम काय झाला बाबा, असुरकुळात जन्माला येऊन देखील बिभीषणजींचा अंगीकार त्या ठिकाणी जगाच्या मालकानं केला. भगवत भक्तांच्या यादीमध्ये नाव लागलं. कशामुळे? असं काय केलं बिभीषणजींनी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण केवळ भजन केलं विठ्ठल. मुद्दा नंबर 3 आहे का, भरताने आईचा आणि राज्य वैभवाचा त्याग केला. बाबा ज्यावेळेस भरतजींना कळालं मला राज्य गादी आणि माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास नाना, त्यावेळेस डोळ्यामध्ये अश्रू आले आणि भरत आपल्या आईकडे गेले आणि आईला विचारलं, आई तू असं का केलंस? अगं मला राज्य गादी आणि माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास.
आई मला राज्य गादी प्राप्त होऊन माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास होणार असेल ना, मला नको ती राज्य गादी, मला नको ते राज्य वैभव. महाराज तोच हा भारत देश आहे, ज्या भारत देशामध्ये ज्या वेळेस प्रभू रामांना वनवास झाल्याच्या नंतर भरताने राज्य वैभवाचा त्याग केला होता, आणि आज तोच हा भारत देश आहे. शोकांतिका वाटते की बाबा ज्या वेळेस बांधावरून वाटण्याच्या वेळेस आमच्या सख्या भावांची भांडणं होतात, त्यावेळेस आम्ही आमचं रक्त विसरतो, एकमेकांची वैरी होतो, एकमेकांचा खून करायला तयार होतो, आणि ही भांडण कोर्टापर्यंत नेतो. आम्ही बोलायला तयार राहत नाही. शोकांतिका आहे. अरे काय घ्यायचं कीर्तनातून? हेच घ्यायचं प्रभू रामांचं चरित्र. भावाभावांनी कसं राहावं, बहीण भावांनी कसं राहावं, मोठ्यांचा आदर कसा करावा, हे कीर्तनातून घ्यायचं. काय घ्यायचं कीर्तनातून दुसरं? ऐका, ज्यावेळेस भरतजींना कळालं की मला राज्य गादी आणि माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास, भरतजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि भरतजी आपल्या मातेकडे गेले. माते कैकेयीला विचारलं, आई तू असं का केलंस? अगं मला राज्य गादी आणि माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास. आई माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास होऊन जर मला राज्य गादी प्राप्त होणार असेल ना, आई मला नको ती राज्य गादी, मला नको तो राज्य भोग. महाराज आई आपल्या आईच्या वचनाचा आणि त्या राज्य वैभवाचा त्याग केला. बाबा परिणाम काय झाला? जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी प्रभू रामांचं चरित्र गायलं जातं, तेव्हा तेव्हा बंधुत्व प्रेमाचं उदाहरण म्हणून भरतजींचा चेहरा समोर येतो. कशामुळे? काय केलं? त्यागयुक्त भक्ती केली, भजन केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण विठ्ठल. चौथा पुरावा ऐका. महाराज कर्णाने कवच कुंडलाचा त्याग केला. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू होतं, भाऊजी कर्ण मारल्या जात नव्हता, कवच कुंडल अंगावर होतं, पण भगवंताने लीला रचली. इंद्रा उद्या सकाळच्या सूर्योदयाच्या टायमाला कर्णाच्या द्वारामध्ये जायचं ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि त्याला कवच कुंडल दान मागायचं. महाराज दान सुरू होता. कर्ण ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी तयारी झाली. दुसरे दिवशी जाणार, पण आदल्या दिवशी महाराज आपल्या पुत्राचा घात होईल म्हणून सूर्यपुत्र होता कर्ण. सूर्याने स्वप्नात येऊन सांगितलं, कर्णा तुझा घात होणार आहे, कवच कुंडल दान देऊ नको. पण महाराज ज्यावेळेस दुसरे दिवशीचा सूर्य उदय झाला आणि सूर्य उदय झाल्याच्या नंतर गंधाले बाबा ज्यावेळेस इंद्र ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्णाच्या द्वारामध्ये कवच कुंडल मागण्यासाठी आला, त्यावेळेस कर्णाने एका क्षणाचा विचार नाही केला. नाना कवच कुंडल दान दिलं. सांगितलं पुन्हा हे क्षण नाही, कारण ज्या वेळेला भगवान परमात्मा समोर असताना जर मरण येणार असेल ना, याच्यापेक्षा स्वर्ण क्षण कोणता असेल जीवनामध्ये. महाराज एका क्षणाचा विचार नाही करता जसं काताडी सोडलावी, जसं केळाचं सालपाट सोडलावं, तसं बाबा कवच कुंडल सोडलं आणि देऊन टाकलं दान. महाराज महाभारताचं युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये ज्या वेळेस कर्ण मारल्या गेला, महाराज त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाली. बाबा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाली. भगवंताने त्याचा अंगीकार केला महाराज. आणि परिणाम काय झाला? श्रेष्ठ दानवीरांच्या यादीमध्ये कर्णाचं नाव लागलं. महाराज आता तुम्ही म्हणसाल दुष्टाच्या बाजूनं लढून देखील कर्णाचं त्या ठिकाणी भगवंताने अंगीकार केला. असं काय केलं कर्णाने? तर त्यागयुक्त भक्ती केली, भजन केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण विठ्ठल. पाचवा मुद्दा ऐका बाबा. राजा बळीने आपल्या गुरुचा आणि राज्य वैभवाचा त्याग केला. ज्यावेळेस वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा वामनाचं रूप घेऊन राजा बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्यासाठी आले, तेव्हा राजा बळीने त्रिपाद भूमी दान दिली. एका क्षणाचा विचार नाही केला. संकल्प सोडणार तेव्हा दैत्य गुरु शुक्राचार्य आडवे आले. सांगितलं, राजा दान देऊ नकोस. हा कोणी साधारण ब्राह्मण नाही, स्वतः भगवान परमात्मा ब्राह्मणाचं वेश घेऊन तुझ्या द्वारामध्ये आलेला आहे, दान देऊ नकोस राजा. पण भगवंता राजा बळीने विचार केला, हा योग पुन्हा नाही, ही संधी पुन्हा नाही. अरे संपूर्ण विश्व ज्याच्या द्वारामध्ये काहीतरी मागण्यासाठी जातं, तो आज माझ्याकडे काहीतरी मागाय आलाय. याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये सौभाग्याचा दिवस कोणता असू शकतो?
त्याग केला महाराज. दैत्य गुरु आडवे आले, आड आला म्हणून या फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. आडाला म्हणून फोडीला डोळा, आडाला म्हणून फोडीला डोळा, हो आडाला म्हणून फोडीला डोळा, आडाला म्हणून फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. असू द्या. आड आला म्हणून या फोडीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. बाबा आडवे आले गुरु महाराज, त्यांचा देखील त्याग केला आणि त्रिपाद भूमी दान मागितली. 2 पदामध्ये भगवंताने विराट रूप धारण केलं. 2 पदामध्ये सर्वस्व काही आठवलं. भू भुह जन तप सत्य, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ 14 भुवन आठवले. आणि राजा बळीला विचारलं, राजा सांग म्हणे तिसरा पाऊल कोठे ठेवू. तेव्हा राजा बळीने सांगितलं, देवा परमेश्वरा तुमचा तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. महाराज तिसरा पाऊल राजा बळीच्या डोक्यावर ठेवला आणि राजा बळीला पाताळात घातलं. त्यावेळेस राजा बळीची आई भगवंताकडे चालत येऊ लागली आणि चालत येत असताना भगवंताला चळकाप सुटला. वामन मूर्तीला घाम येऊ लागला. भगवंताला वाटलं ही मला श्राप देती का काय. पण राजा बळीच्या आईनं सांगितलं, भगवंता घाबरू नका, मी तुम्हाला श्राप द्यायला नाही आले, मी माझा पराक्रम सांगा आले. काय पराक्रम सांगितला. अरे भला हुआ सती नहीं गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. जो त्रैलोक्याचा स्वामी आहे, संपूर्ण विश्व ज्याच्या द्वारामध्ये काहीतरी मागण्यासाठी जात, तो असा असणारा जगाचा बाप भगवान परमात्मा आज माझ्या लेकराच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलाय. याच्यापेक्षा हा स्वर्णक्षण कोणता असू शकतो. महाराज त्याग केला राजा बळीने आपल्या राज्य वैभवाचा आणि आपल्या गुरुचा. परिणाम काय झाला महाराज, भगवंताने अंगीकार केला. यात नवल नाही बाबा, तर स्वतः राजा बळीला पाताळ लोक्याचा राजा बनवलं भगवंतानी आणि जगाचा बाप राजा बळीच्या द्वारात द्वारपाळ झाला. द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला. आ गवळीयाचे घरी अंगी गाई ओळी, गवळीयाचे घरी अंगी गाई ओळी, हे द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला. द्वारपाळ द्वारी बळी झाला. कशामुळे असं काय केलं राजा बळीने, जेणेकरून भगवंताला राजा बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ व्हावं लागलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण केवळ भजन केलं. मग अशी त्यागयुक्त भक्ती जर नाही केली तर सांगा सज्जनांनो, कस काय नाही तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला अंगीकार करणार, कस काय नाही तुमचा आमचा स्वीकार करणार. पण महाराज तुम्ही म्हणता संसार सोडून द्यायचा आणि तुमच्यासारखं बोंबलत फिरायचं काय गावोगावानी नाही. काय करायचं, त्याग कशाचा, कामाचा, इच्छेचा, तृष्णेचा त्याग करायचा. महाराज जगद्गुरूंची भाषा आहे, संसारी असावे असोनी नसावे. महाराज संसारात राहायचं, परमार्थ हा संसारासाठी नाही, जीवासाठी नाही, देवासाठी महाराज त्या ठिकाणी भजन करायचं. महाराज ज्या वेळेस तुम्ही परमार्थ भजन त्या देवासाठी करताल ना, तुम्ही जर त्या भगवंताचं भजन करताल ना, त्याचं देखील काम आहे बाबा तुमचा आमचा सांभाळ करणं, त्याचं देखील कर्तव्य आहे महाराज. नाही तर काही लोक म्हणतात देवानं आमचं वाईट केलं.
देवामुळे झालं. महाराज देव कोणाचं वाईट करतो का? नाही. त्यागयुक्त जर भक्ती केली बाबा तर तो भगवान परमात्मा महाराज तुमचा आमचा अंगीकार करतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? भजन. तुका म्हणे इथे भजन प्रमाण. भजन असेल तर तो परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करेल, आणि भजन नसेल तर महाराज म्हणतात काय थोरपण जाळावी ते. आपल्याजवळ सगळं आहे बाबा, पैसा आहे, संपत्ती आहे, तुमच्या एवढं कोणी ऐश्वर संपन्न नाही. नाही महाराज, रावणाचं उदाहरण पहा. रावण किती श्रीमंत होता, सत्ता संपत्ती ऐश्वर्य संपन्न रावण होता. काय नव्हतं रावणाकडे. महाराज त्याच्या संपत्तीचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटाबंधी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी संपदा होती, पण सोबत काय गेलं बाबा त्याच्या? सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी नेली नाही, सांगते कवडी नेली नाही. काय नव्हतं रावणाजवळ, सगळं काय होतं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. ऐश्वर्य संपन्न रावण होता, पण सांगा ते कवडी गेली नाही. बाबा जेवढी ऐश्वर्य संपन्न होता, जेवढी संपत्ती होती, तेवढीच रावणाची संतती देखील होती. माता माऊल्यांनो, किती संतती होती ऐका. तुम्हाला कळती ना माझी बोली भाषा? हा, तेच समजाव, बाकी काय नाही. किती संपन्न, जेवढी संपत्ती होती तेवढी संतती होती आई. त्यांच्या संततीचं वर्णन करताना त्या ठिकाणी संत कबीर सांगतात, 1 लाख पूत 1.25 लाख नाती, ता रावण घर दियान बाती. सगळं काही होतं रावणाजवळ. 1 लाख महाराज त्याचे मुलं होते, 1.25 लाख नातू होती, एवढी संपत्ती होती. पण महाराज त्याच्या प्रेताजवळ शेवटी फोटो पुढे दिवा लावायला देखील कोणी शिल्लक राहिलं नाही. ता रावण घर दियाना बाती. महाराज सगळं काही होतं रावणाजवळ, फक्त एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे भगवंताचं नाव नव्हतं मुखामध्ये. महाराज भगवंताचं नाव नसल्यामुळे मंदोदरी म्हणते, राम विमुख असं हाल तुम्हारा, रहान कुल कोवन रोवन हरा. सगळं काही होतं बाबा रावणाजवळ, फक्त त्याच्या महाराज भगवंताचं नाव नव्हतं मुखामध्ये. म्हणून त्याच्या प्रेतापुढे रडायला देखील कोणी शिल्लक राहिलं नाही. म्हणून महाराज म्हणतात, काय थोरपण जाळावे ते. म्हणून महाराज सर्व काही जरी असलं आणि तुमच्याकडे भजन नसले तर त्याचा काय उपयोग. म्हणून या ठिकाणी भजनाला प्राधान्य देत असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 4थ्या अंगीकार जा, तुका म्हणे येथे भजन तुका म्हणे ते भजन प्रमाण, 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 तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, 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 काय थोरपण जाळावे ते. आजा मेळ भिल्ली तारीली खुंटीने, आजा मेळ भिल्ली तारीली खुंटीने,
आजा मेळ भिल्ली तारेली खुंटेने 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 भजन असेल तर तू परमात्मा अंगीकार करतो. म्हणून महाराज भजनाला न्याय देताना सांगतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ती. महाराज भजन असेल तर तू परमात्मा तुमचा आमचा अंगीकार करतो यात काय नवल महाराज. त्याचं जर भजन केलं तर तू आपल्या भक्तांची कामे देखील करतो. बाबा कोणाची कामे केली सांगतो, पण भजन करा विठ्ठल. नाथांकडे एक व्यक्ती आला गंधाले बाबा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे जाणारा व्यक्ती तो काय सामान्य नव्हता बाबा. त्रिकालदर्शी साधू होता. कोणाला म्हणायचं त्रिकालदर्शी? ज्याला भूत भविष्य आणि वर्तमान कळतं त्याला त्रिकालदर्शी म्हणतात. गेला नाथांच्या घरी, बघितल्याबरोबर माझ्या गिरजा काकींनी पाय धुण्यासाठी पाणी दिलं. कोण गिरजा काकी? काय अधिकार माझ्या गिरजा काकींचा? तर बाबा एखाद्या श्रीमंत माणसाने काम सांगावं आणि ते नोकराने करावं यात नवल नाही. स्वतः गिरजा काकींनी काम सांगावं आणि जगाच्या बापानं ते काम करावं, अशा अधिकार संपन्न गिरजा काकी. आणि अशा गिरजा काकीने त्या त्रिकालदर्शी साधूला बघितल्याच्या नंतर पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसायला गालीचा टाकला. वैभवशाली होते नाथ बाबा. शमकुशल विचारला आलेल्या पाहुण्याला आणि आवाज दिला, गिरजा पाणी घेऊन या. अतिथी आलेत. काकी पाणी आणण्यासाठी गेल्या. बघितलं नाना तर 2 ग्लास भरतील एवढंच पाणी माठा शिल्लक होतं. काकींनी ग्लास भरले, पाणी नेऊन दिलं आणि नंतर काकींच्या लक्षात आलं आता दुसऱ्यांदा पाणी द्यायचंय तर पाणी शिल्लक नाही. काय करावं? आवाज दिला, श्रीखंड्या. बाबा श्री शब्द तोंडातून निघाला आणि खंड्या तोंडात येईपर्यंत श्रीखंड्या नाथ बाबा आणि गिरजा काकींच्या पुढे हजर व्हायचा. काय ऋणी केला असेल देव माझ्या गिरजा काकींनी नाथांनी, काय भक्ती केली असेल. श्री शब्द तोंडातून निघाला आणि खंड्या तोंडात येईपर्यंत श्रीखंड्या नाथ बाबा आणि गिरजा काकींच्या पुढे काम ऐकण्यासाठी हजर व्हायचा. पण आज पहिला आवाज दिला तरी पण भगवंताने ऐकला, पण देव बोलले नाही. का बोलले नाही? तर दुःख झालं होतं महाराज आज माझ्या परमात्म्याला. नाथांच्या घरून जायची वेळ आली होती. का दुःख झालं होतं कळेल तुम्हाला पुढे. गिरजा काकींनी दुसऱ्यांदा आवाज दिला, श्रीखंड्या. नाथ बाबांनी बैठकीत बसून विचार केला, हिने 2 आवाज दिले तरी श्रीखंड्या काय बोलत नाही, नेमका गेला तरी कुठे. तितक्यात गिरजा काकींनी पुन्हा आवाज दिला, श्रीखंड्या. धावत आला जगाचा बाप, जी आई साहेबजी बोलवलं. श्रीखंड्या, सकाळपासून आपल्याकडे जास्त व्यक्ती आले नाहीत. आपण घरातील एवढेच माणसं आणि ते एकच महाराजजी साधू महात्मे आपल्या इकडे आलेत आणि तरी घरातील अचानक प्यायचं पाणी संपलंय, कस काय? असं विचारल्याबरोबर बाबा जगाच्या मालकानं खाली मान घातली, सांगितलं, आई मनातले मनात देव बोलले, आई आज माझं पाप उदयाला आले म्हणून पाणी संपले. श्रीखंड्या तुला बोलते मी, पाणी कस काय संपलंय? पाणी आण. महाराज पाणी आण म्हटल्या बरोबर कावड घेतली आणि बिना चप्पलचा विटेवरचा मालक जगाचा बाप पाणी आणायला गंगेवर. महाराज कोमल तळपाय होते हो भगवान परमात्म्याचे. किती कोमल तळप आहेत, किती स्वरूप संपन्न आहे. पहा श्रीमद भागवत. बरहा पीडम नटवरो पुक्कर्ण यो हो कर्णिकारम विभ्रत वास कनक कपीशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेनो रधर सुदया पूरयन गोपवृंदैर वृंदारण्यम स्वपदरमनम प्राविशद्गीत कीर्ती कस्तुरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थले कस्तुवम ना सागरे वरमुक्तिकम करतले वेणू करे कंकणम सर्वांगी हरिचंदनम सुलितम कंठेच मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चुडामणी. महाराज एवढा तेजस्वी, एवढा स्वरूप संपन्न जगाचा बाप, पाहिली या वेद लावी, एवढा स्वरूप संपन्न असणारा भगवान परमात्मा बाबा
बिना चप्पलचा विटेवरचा मालक त्या ठिकाणी गंगेवर पाणी आणायला. महाराज इथं बसल्यापैकी सांगा 2 मिनिट कोणी पण चैत्राच्या महिन्यात वाळवंटात उभं राहा, सांगा गोदावरीची किनार ओलांडून पाण्यापर्यंत जायचंय आणि किनार ओलांडून पाणी घेऊन वाड्यापर्यंत यायचंय. पाय भाजले किती असतील आई मालकाचे, पण नाही घातली चप्पल जगाच्या बापानं. का तर नाथांचं कर्ज होतं भक्तीचं डोक्यावर, म्हणून नाही घातली बाबा चप्पल. विटेवरचा मालक जगाचा बाप कावड घेऊन गंगेवर पाणी आणायला. कावड विसळली, कावड भरली बाबा, आणून रिचवली. दुसरी कावड भरली, आणून रिचवली. हेमंत दादा तिसरी कावड भरली, आणून रिचवली. आणि असं करत करत माड भरली, कावड खुंटीला अडकून ठेवली. आणि बानुश्रीच्या वसरीच्या पलीकडे माझा जगाचा बाप विश्वाचा मालक जाऊन बसला. तळपाय चोळू लागला. तळपायाला हरभऱ्यासारखे फोड आले होते बाबा, तळपाय चोळू लागला. तितक्यात गिरजा काकींनी विचारलं, श्रीखंड्या काय दिसत नाही, नेमका गेला तरी कुठे? बघितलं तर पाण्याची माठ भरलेली दिसतात, कावड खुंटीला अडकून ठेवलेली दिसते, श्रीखंड्या दिसत नाही. म्हणून बघण्यासाठी बाहेर आल्या. बाहेर येऊन बघितलं तर पलीकडे बसलाय. दुरून बघितलं तर तळपाय चोळू लागला, हरभऱ्यासारखे फोड आलते. काकींनी माठातलं थंडगार पाणी फुलपात्रामध्ये घेतलं आणि गिरजा काकी श्रीखंड्याच्या देवाच्या जवळ गेल्या. आपला डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराचा काठ गिरजा काकींनी ओला केला आणि पदराचा काठ ओला करून श्रीखंड्याच्या देवाचे पाय पुसू लागले. त्या ठिकाणी श्रीखंड्या एवढ्या उन्हात राजा पाणी आणलंस, पायाला किती फोड आलेत. दोघांमध्ये काय कुजबूज चालली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं. आणि आतमध्ये बसलेल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अतिथीला सांगितलं, 2 मिनिट बसा काका, मी येतो जरा पत्नीला बोलून. असं म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाहेर आले बघण्याकरता. बघितलं तरी गिरजा काकी श्रीखंड्याच्या देवाच्या पायाला पाणी लावत होत्या. आवाज दिला, गिरजा काय करतेस? सांगितलं, मालक श्रीखंड्याच्या पायाला फोड आलेत, पाणी लावते. जसं बाबा श्रीखंड्याच्या पायाला फोड आलेत हे वाक्य ऐकलं तसं त्या ठिकाणी नाथबाबा श्रीखंड्याच्या जवळ गेले. श्रीखंड्याचा पाय हातात घेतला. देव घेऊ देत नव्हता बाबा पाय हातात. काय भक्ती असेल नाथांची. जगाच्या बापाचा पाय हातात घेतला आणि पाय हातात घेतल्याच्या नंतर सज्जनांनो नाथांनी आपला तळहात श्रीखंड्याच्या तळपायावरून फिरवला. हरभऱ्यासारखे फोड लागले, डोळ्यामध्ये अश्रू आले नाथांच्या. नाथांनी सांगितलं, अरे श्रीखंड्या, अरे नाव विचारलं तर श्रीखंड्या सांगतोय, गाव सांगत नाही. अरे आम्हा सर्वांची जेवण झाल्यावर जेवतो श्रीखंड्या. अरे मी टाकून दिलेली धोत्र नेसतोस रे श्रीखंड्या, सांगेन ते काम करतोस. श्रीखंड्या पायाला किती फोड आलेत. नाथ बाबा रडू लागले. बाबा तितक्यात आतमध्ये बसलेला त्रिकालदर्शी साधू विचार करतोय, नेमकं गिरजा काकी आणि शांती ब्रह्म एकनाथ बाबा नेमकं कोणाला बोलायलेत. म्हणून त्या ठिकाणी तो त्रिकालदर्शी तत्व सिद्धांतिक साधू असणारा बाहेर आला बघण्याकरता. आणि बाहेर आल्याच्या नंतर गंधाले बाबा त्या त्रिकालदर्शी साधून, त्या तत्व सिद्धांतिक साधून नाथांकडे त्या ठिकाणी श्रीखंड्याकडे बघितलं. आणि श्रीखंड्याकडे बघितल्याबरोबर आई टाळी वाजवली, टाळी, आणि नाथांना सांगितलं, नाथ बाबा 36 वर्ष पायाला फोड येईपर्यंत ज्याने पाणी भरलंय तो दुसरा कोणी नाही, साक्षात विटेवरचा मालक जगाचा बाप भगवान परमात्मा आहे. हे वाक्य ज्या वेळेस त्याच्या मुखातून बाहेर पडलं, भगवंतानं श्रीखंड्यानं उडी मारली आणि नाथांच्या वाड्यात एक खांब आहे, त्याला उद्धव खांब म्हणतात. त्या खांबामध्ये जगाचा बाप अदृश्य झाला. पितांबराचा कोपरा नाथांच्या हातात आला आणि पितांबराचा कोपरा नाथांनी कवटाळून धरला आणि ओक्सा भोक्षी नाथ बाबा रडायला लागली. अरे श्रीखंड्या, नाव विचारलं तर श्रीखंड्या सांगितलं, गाव सांगितलं नाही. अरे सांगीन ते काम या नाथांची केली. अरे कापड तू गंगेवर धुतली श्रीखंड्या. अरे मी तांब्या पितळेच्या मूर्तीला गंध लावून देत होतो आणि श्रीखंड्या तू चंदन उगाळून देत होता रे श्रीखंड्या. श्रीखंड्या चंदन उगाळून रे, श्रीखंड्या चंदन
चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुतसे. अरे श्रीखंड्या, या नाथांची कापड धुतलीस देवा तू. अरे मी तांब्या पितळीच्या मूर्तीला गंध लावायचो देवा, आणि तू प्रत्यक्षात गंध उगाळून देत होता. अरे श्रीखंड्या देवा, तुझ्या प्राप्तीसाठी मी संध्या करत होतो, आणि संध्या ज्याच्या प्राप्तीसाठी करत होतो तो संध्येसाठी पाणी आणून देत होता. ओक्सा भोक्षीनाथ बाबा रडू लागले, आणि सर्व घटित घटना महाराज वरून यमधर्म पाहत होते. आणि एक दिवस यमधर्मानं विटेवरच्या मालकाला भगवान पांडुरंग परमात्म्याला प्रश्न केला, देवा काय गरज होती नाथांच्या घरी 12-36 वर्ष पायाला फोड येईपर्यंत काम करायची? असं काय काम केलं नाथांनी, असं काय केलं नाथांनी जेणेकरून 12-36 वर्ष पायाला फोड येईपर्यंत तुम्हाला नाथांच्या घरी चाकरी करावं लागली देवा? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. तुका म्हणे इथे भजन प्रमाण केवळ नाथांनी भजन केलं, आणि त्या भजनाचं ऋण मला नाथांच्या घरी पायाला फोडीपर्यंत काम करावं लागलं. विठ्ठल महाराज असं भजन केलं, असा परमार्थ केला, तर का नाही तो भगवान परमात्मा तुमचा आमचा अंगीकार करणार? म्हणून सर्वांनी एकदा हात वर करायचेत. झाली आपलं कीर्तन महाराज. 10 मिनिटं, एक मला 9च्या आत सोडायचं सांगितलंय. सर्वांनी हात वर करायचेत. हात वर करा, हात वर करा. गोड भगवंताचं भजन करायचंय. करा हात वर. निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञान निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई एक टाळी. निवृत्तीनाथ देव सोपान काका मुक्ताबाई टाळी. सोपान काका हात वरी, हात वरी. ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव 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 निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका विठोबा रघुमाई